खाली उतरले तर आपण धनंजय देशमुख हे अखेर आता खाली उतरलेले आहेत। जवळपास 2 तासानंतर ते खाली आलेले आहेत। आपण बघतोय ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह लाईव्ह दृश्य, ज्या दृश्यांमध्ये आपल्याला धनंजय देशमुख हे टाकीच्या खाली आलेले दिसतात। अखेर 2 तासानंतर ते पोलिसांच्या सगळ्या विनंतीला मान देऊन खाली तर उतरलेत, मात्र त्यांच्या मागण्या मान्य झाल्यात का? पोलिसांनी त्यांना नेमकं काय आश्वासन दिलंय? अधीक्षकांशी त्यांचं काय बोलणं झालंय? डीवायएसपींनी त्यांना काय सांगितलंय? या सगळ्या गोष्टींचा उलगडा थोड्याच वेळात होऊ शकतो जेव्हा धनंजय देशमुख हे माध्यमांना प्रतिक्रिया देतील किंवा आपल्याशी बोलतील तेव्हा। मात्र आता ते खाली उतरलेले आहेत, ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग आहे। 2 तासांपासून जो काही हा सगळा ड्रामा सुरू होता त्यानंतर धनंजय देशमुख हे खाली आले आहेत। वैभवी देशमुख यांचं असं म्हणणं होतं की आरोपींना फाशी झाली पाहिजे, तपासाची माहिती आम्हाला मिळायलाच पाहिजे, मात्र ती आम्हाला दिली जात नाही। आणि त्यानंतर त्या बोलत असताना खाली आता धनंजय देशमुखही खाली उतरलेले आहेत। तुमचं म्हणणं काय? अमोल साइड में रहता तर धनंजय देशमुख हे टाकीवरनं खाली उतरलेले आहेत। आपण वैभवी देशमुखला ऐकलं होतं, त्यांनी कशा पद्धतीने सांगितलं की आम्हाला तपासाची माहिती मिळायला हवी, ही त्यांची मागणी कायम आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं सुद्धा वैभवी देशमुख यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की कशा पद्धतीने आम्हाला आतापर्यंत माहिती नाकारली जात होती किंवा आम्हाला माहिती दिलीच गेलेली नाहीये, याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। महत्त्वाचं आहे ते म्हणजे की धनंजय देशमुख हे खाली उतरले असले तरी सुद्धा पोलिसांकडून त्यांच्या किती मागण्या या प्रत्यक्षात मान्य झालेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती आता अगदी थोड्या वेळात आपल्याला येईल। पाण्याच्या टाकीवर जेव्हा धनंजय देशमुख गेले होते तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने इशारा दिला होता, ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहेत का? कारण आज विष्णू चाटेची कोठडी संपते, उद्या वाल्मिक कराडची कोठडी संपते आहे। या आधी पोलिसांकडून धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवरचं जे आंदोलन आहे ते थांबवण्यासाठी